ओके. पण मग ह्याचं वैशिष्ट्य, ह्या ज्या केबल आहेत, ह्या कुठनं आल्या? हे आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडनं आलेलं तंत्रज्ञान आहे, कसं आहे? नाही, हे केबल सगळे आपण हे विदेशातनंच या मागवलेल्या आहेत त्या केबल. आणि याचं कंत्राट जे आहे, ॲफकॉन्स कंपनी आपली इंडियन कंपनीचं आहे. ती कंपनी या पुलाचं काम करते आहे. आणि केबल्स आपण विदेशातून आणलेले आहेत. याचं केबलचं जे काही टेस्टिंग आहे, हां, ते टेस्टिंग पण आपण बाहेरनं केलं आहे, व्हिएन्नामधनं केलं आहे अच्छा. टेस्टिंग केबलचं. दुसरं केबल स्टेबरिजचं जे काही विंड टनेल टेस्ट आपण जे करतो सुरुवातीला, जे काही हेवी विंड्स इथनं येणार आहेत भविष्यामध्ये, त्याला तो सस्टेन झाला पाहिजे. त्याची विंड टनेल टेस्ट पण आपण बाहेरच्या देशातनं केली आहे, डेन्मार्कमधनं केलेली आहे. आणि याचं जे काही डिझाईन आहे, म्हणजे अगदी 260 किलोमीटर प्रति आवर तेवढे जरी विंड्स या ठिकाणी आले तरी हे त्याला सस्टेन करेल असं याचं डिझाईन आहे. 260 किलोमीटर वेगाने जर का एखादं वादळ आलं तरी पण हे सस्टेन सारखं वादळ किंवा अशा पद्धतीची वादळ आपल्या ह्या भागात येत असतात. आपण दख्खनच्या पठारावरनं आता आपण कोकणाकडे चाललेलो आहे आणि त्याला त्या सस्टेन अर्थाने होईल. त्याला ते सस्टेन होईल असं डिझाईन केलेलं आहे ते. म्हणजे. पण सर अजून एक प्रश्न आहे की हा जो तुम्ही म्हणता हा वारा असणार आहे, पावसात पण इकडे खूप वारा असणार आहे, गाड्या तिथनं वेगात येतील, त्यावेळेला त्याचा तुम्ही कसं काय प्लॅनिंग केलंय, कशा पद्धतीनं त्याचा विचार केला या सगळ्या पूर्ण कामामध्ये? नाही, याच्यामध्ये याचं बघा, हा जो आता ब्रिज पूर्ण झाल्यानंतर याचं ब्रिज हेल्थ मॉनिटरिंग पण आम्ही करतो आहे. म्हणजे या ठिकाणी कंट्रोल रूममधनं अगदीच 24 आवर्स मॉनिटरिंग राहणार आहे. या ठिकाणी समजा विंड्स वाढले अगदी, म्हणजे वाऱ्याची गती वाढल्यानंतर या ठिकाणी वाहनांना मग लाईट व्हेकल्स आपण थांबवलं जाईल. त्यावेळेस ते एक SOP जे आहे ते आम्ही डेव्हलप वगैरे वगैरे SOP आम्ही डेव्हलप करतोय, ते त्या पद्धतीनं सुरक्षेची काळजी घेतली जाईल.